या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात पकोडे तळून आंदोलन करण्यात आले। करायचं काय? खाली मुंडी वर पाय, नीटची चौकशी झालीच पाहिजे। मागे आहे तो शीट मागे चालू करतो। नीटची चौकशी झालीच पाहिजे, नीटची चौकशी झालीच पाहिजे। शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। केंद्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। नीटची चौकशी झालीच पाहिजे। या शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या बेजबाबदार सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूरच्या तमाम युवक विद्यार्थी युवती कार्यकर्त्यांकडून जे नीटचं खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे, परीक्षेच्या पूर्वी प्रश्नपत्रिका लीक झालेली आहे, त्या संदर्भात आज आंदोलन घेण्यात आलेलं आहे। 23 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत देशभरातून बसलेलं होतं। 12वी झालेल्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अटेम्प्ट केली होती। जे विद्यार्थी 2-3 वर्ष अभ्यास करून प्रचंड कष्ट करून गोरगरिबीतून येऊन ज्यांचं स्वप्न असतं की आपण डॉक्टर व्हावं, डॉक्टर म्हणजे देवाचं एक दुसरा रूप असतो, देवानंतर जर आपण कोणावर विश्वास ठेवतो तर तो डॉक्टर असतो, त्या डॉक्टरची परीक्षेसंदर्भात जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात आज इथं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की पकोडा करणं हा रोजगार आहे। जर अशा पद्धतीनं पेपर लीक होत असतील, घोटाळे होत असतील तर पकोड्या चालण्याशिवाय दुसरं काहीही काम त्या ठिकाणी युवकांना राहणार नाही। एकतर आपल्याला त्यांनी फसवलेलं आहे की दरवर्षी 2 कोटी आपण रोजगार देतो म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सध्याची जी रोजगारची परिस्थिती अतिशय भयानक आहे, अनेक तरुण बेरोजगार आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारे पेपर फुटत असतील तर हा खूपच आपल्या देशासाठी, देशाच्या भवितव्यासाठी खूप घातक परिस्थिती निर्माण होत आहे। 23 लाख विद्यार्थी जे बसले होते त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारने केलेला आहे। AIPMT जी आधी परीक्षा होती, मात्र आता नीटमध्ये ट्रान्सपरन्सी व्हावी जेणेकरून पारदर्शकता यासाठी स्थापन करण्यात आलेली हो। मात्र NTA त्यापेक्षाही भ्रष्ट आहे, कारण अनेक वेळा विद्यार्थ्यांनी संशय घेतलेला होता, मात्र आज त्यांचा संशय हा त्या ठिकाणी त्यांचा विश्वास झालेला आहे। कारण हरियाणा असेल, पंजाब असेल, महाराष्ट्र असेल या ठिकाणी पेपर आधीच फुटलेला होता आणि जी घटना त्या ठिकाणी घडली निकालच्या बाबतीत, जेणेकरून दरवर्षी 2 ते 3, 5 जास्तीत जास्त 7 विद्यार्थी यांना 720 पैकी 720 मार्क मिळत होते, मात्र यावर्षी 67 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क मिळाले आहेत। हे कसं शक्य होऊ शकतं आणि एकाच केंद्रावर 8 विद्यार्थी 7 विद्यार्थी कशा पद्धतीने टॉप करू शकतात? म्हणजे कुठंतरी या ठिकाणी हा प्रकारचा घोळ झालेला आहे। आणि जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, त्यांचं तर खरं इथं माणूस मला एवढी चीड निर्माण होत आहे की त्यांना खरं तर त्यांचा इथं निषेध व्यक्त करावा असं वाटत आहे। ते या बाबतीत 23 लाख विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठेही ते सिरियसनेस त्यांच्यात नाही, ते कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बाजूने करत नाहीत आणि ते NTA सारख्या संघटनेला, यंत्रणेला पाठीशी घालण्याचं काम, महापाप, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं महापाप ते या ठिकाणी करत आहेत। आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पकोडे तळून नीटचा जे स्कॅम झालेला आहे त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे। पकोडे तळण्याचं कारण एवढंच होतं की 12वीच्या परीक्षेनंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट ही खूप महत्त्वाची परीक्षा मानली जाते, ज्याच्यावर लाखो मुलांचं भवितव्य आघाडीत असतं। परंतु या परीक्षेमध्ये जो स्कॅम झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकार स्वतःच्या सत्ता स्थापनेमध्ये, केंद्र सरकार स्वतःच्या ह्याच्यामध्ये इतका बिझी आहे लोकसभेमध्ये की त्यांनी मुलांच्या भवितव्याकडे अगदी पाणी फिरलेलं आहे। मुलांच्या भवितव्याचं त्यांना काहीही चिंता नाही आहे, हे त्याच्यातून दिसत आहे। ना ह्याच्यावर काही कारवाई केली जाते, ना ह्याच्यावर काही ठोस त्यांच्याकडून निर्णय घेतले जात आहेत। मुलं अजूनही वाऱ्यावर आहेत, मुलं अजूनही संभ्रमात आहेत। म्हणजे तुम्ही मुलांना काय संदेश देताय की तुम्ही परीक्षा किंवा शिक्षण घेऊ नका, परंतु तुम्ही रोजगार जो आहे तो तुमचा करू शकता। त्यामुळे आम्ही पकोडे तळण्याचा निर्णय आज इथे घेतला। मागणी काय आहे? आंदोलनामागे आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की ज्या मुलांवर अन्याय झाला त्या मुलांवर परत फेर परीक्षा घ्यायची आणि पुन्हा एकदा जे काय असेल तो निकाल सगळ्यांसमोर येऊ देत। दुसरी गोष्ट अशी की निकालामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, त्यामुळे मुलांचं भवितव्याचं नुकसान नाही झालं पाहिजे। शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा। ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर।
आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय, जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत. पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO. याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा. एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर. यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध. आम्हाला निवडा, कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.